भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 4 अधम्म म्हणजे काय त्यामधील पाठ 5वा यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे। ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता। ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता। काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत, काहींना नैमित्तिक। नित्ययज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते। नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात। ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशु बलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे। ब्राह्मणी यज्ञात सुरापान म्हणजे दारू, नशा विविध प्रकारचा, पशु बलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे। पशु बलिदान म्हणजे विविध प्रकारचे पशु, त्यामध्ये आलं मग गाय, बैल, घोडा, मनुष्य, अलग अलग प्रकारचे वध त्यामध्ये बलिदान राहत होते। हरण, पक्षी खूप, आणि स्वच्छंद आचरण घडत असे म्हणजे त्यामध्ये अनैतिक आचरणाचाही प्रकार त्यामध्ये राहत होता। अशा प्रकारचं यज्ञ त्या काळामध्ये होत होतं। तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात। ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात। अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी मान्यता दिली नाही। अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही। जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्यांच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मतांची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत। त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला। ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई। कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली। तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मण, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक। कूटदंत उत्तरला, ठीक आहे। आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धन संपन्न राजा होऊन गेला। प्राचीन काळामध्ये महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला। सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेली होती। एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता। त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला। माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या
सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लूटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे. तो असा, आपल्या राज्यात जो कोणी गुरे ढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे. शेती पेरण्याला बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन द्यावे, भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पाद होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल. देश सुखाने शांतीने अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पाद करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला. देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलाविले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे. मला आता महायज्ञ करावयाचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील, त्याप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. हे ब्राह्मण कूटदंता, त्या राजाने
आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की महाराज आपण यज्ञ करावा. महाराज आपण यज्ञ करावा. यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला, महाराज यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, महाराज आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याप्रमाणे अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोपभोगी, दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले, उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट, दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यांपैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आप. याच त्याप्रमाणे त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलाची बळी दिले गेला नाहीत. आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलाचा बळी दिले गेले नाहीत. बकऱ्यांची, कोंबड्यांची, पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयुपासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरवण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे 10 दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखविले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही. ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले, ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम केले गेले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करावयाचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईल, जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन म्हणतो तो धर्म हीन धर्म आहे.
जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे. उदार दान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वाहूनही तो श्रेष्ठ प्रकारचा आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, शमना, गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो. तरीसुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. असे का? ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा मार्गगामी लोक दूर राहतात. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दान, धर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात. बघा, उदायन ब्राह्मणानेही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले. तो म्हणाला, शमन गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला असे उत्तर दिले, तसेच त्यालाही दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञानपलट नाहीसे झालेले आहेत असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्यांनी जन्ममरणाची ये जा आता संपली आहे तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. बघा, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. तर भगवंतांनी त्या काळामध्ये काय योग्य आहे बा, हिंसा नाही झाली पाहिजे. तर भगवंतांनी पहिले गौरक्षक भगवान बुद्ध आहे, त्यांनी सगळ्या प्राण्यांची हिंसा थांबवली. आता जे यज्ञ होतात ना, त्याच्यामध्ये यज्ञामध्ये चांगुलपणा निर्माण झाला. जे काही इतर धर्मामध्ये आता जे काही चांगलं होऊ राहिलं हे बुद्धाचं बल होय.
बुद्धाच्या बलामुळं हे सगळं सुधारू राहिलं. आता हे शुद्ध शाकाहारी झाले. कोणाचं बल आहे? भगवान बुद्धाचं. त्याने हिंसा थांबवली भगवान बुद्धांनी. नाही तर पहिले यज्ञामध्ये भयंकर प्राण्यांची बळी दिली जात होती. भयंकर प्राणी कशासाठी? का बा हे यज्ञ सुख भेटते, शांती भेटते ना, याच्यासाठी भगवंतांनी सगळं यज्ञ ते हे केलं. तर भगवंतांनी म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्या जे विकार आहे आपल्या मनामध्ये, राग द्वेष लोभ मोह, याची बा तुमच्या मनामध्ये ज्याच्यापासून माणसाची हानी होते, जे शील सांगितले भगवंतांनी, त्या शीलाचं पालन आणि वाईट गोष्टींचा त्याग करा, असा यज्ञ भगवंतांनी स्वीकारला. तर त्याच्यामध्येच बा माणसाचं हित आहे आणि कल्याण आहे, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून ज्या काही सुधारणा आता होऊ राहिल्या हळूहळू ह्या भगवान बुद्धांच्या वलयामुळं, आता सगळेजण बुद्धाचं तत्त्वज्ञान वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये सांगत राहतात, पण त्यांचं नाव नाही घेत. बरेच जण पुस्तकाला सोडलं देणार त्याच्या सांगणं, बुद्धाचं जास्त सांगतात, पण वेगळ्या भाषेमध्ये. कारण बुद्धाशिवाय सांगण्यासारखं दुसरं या जगामध्ये काहीच नाही आता. म्हणून त्यांना बुद्धाशिवाय पर्याय नाही. म्हणून काय करायचं? ह्या पुस्तकाला वाचायचं आणि याच्यातलं काही काय करायचं, ह्याच शब्दाला दुसऱ्या प्रकारे लिहायचं, वेगळ्या प्रकारे, आणि ते सांगायचं लोकांना, पण बुद्धाचं नाव नाही घ्यायचं. हे आता प्रत्येक ठिकाणी सुरू झालेलं आहे. म्हणून याचीसुद्धा जाणीव आपल्याला असली पाहिजे. तर त्यांनी मग लहान लहान जे यज्ञ आहे ते त्याने सुरू ठेवले. मग ते यज्ञ मग त्यापासून हिंसा होत नाही, करू द्या जे करायचं आहे ते. पण बाबासाहेबांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे तर त्या मार्गानं आपण गेलं पाहिजे. तर आपण जे आपलं परित्राण पाठ करतो, हा परित्राण पाठ म्हणजे काय आहे? तर परी म्हणजे लोक, परित्राण म्हणजे दुःख, आणि दुःख दूर करण्याचा मार्ग म्हणजे पाठ. पाठ काय आहे? ह्या गाथा भगवंताच्या, जेवढे गाथा आहे भगवंताच्या, ह्या भगवंताने बोललेले सुत्त आहे, त्याला आपण 84,000 सुत्त म्हणतो, गाथा म्हणतो, उपदेश म्हणतो. तर हे भगवंताचं जेवढे गाथा आहेत ना, याला आपण कायच्या रूपामध्ये करतो? मग त्याला पूजा म्हणतो आपण. तर तिकडल्या पूजेमध्ये आणि आपल्या पूजेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपली पूजा कायवर चालते? विचारधारेवर. आपली पूजा काय असते? तत्त्वज्ञान असतं भगवान बुद्धाचं. आपण आपल्या परित्राण पाठामध्ये भगवान बुद्धाच्या गाथा म्हणतो आणि त्याचा अर्थही आपण समजावून सांगतो मराठीमध्ये, पण बाकीकडे असं होत नाही. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. तर तिकडल्या याच्यामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये फरक आहे. भगवान बुद्धांना ते करण्याची गरज नव्हती, कारण भगवान स्वतः सम्यक संबुद्ध होते. त्यांच्या जवळ येऊनच लोक रोगमुक्त होऊन जात होते. भगवंतांनी जर एखाद्याला पाहिलं का रोगमुक्त झाला तो समजून घ्या. भगवंतांनी एखाद्याला समजून घ्या, त्याला उपदेश केला का त्याचं सर्व दुःख नष्ट होऊन जाय. ते सम्यक संबुद्ध होते. पण भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर भगवंताच्या 84,000 जे उपदेश आहे, ज्या गाथा आहेत, जे सुत्त आहेत, त्यांचं संगायन झालं. त्याला म्हणतात पहिली धम्मसंगीती. त्यांच्या गेल्यानंतर ते 3 महिन्यानं झाली ते पहिली धम्मसंगीती. आणि त्या धम्मसंगीतीमध्ये 84,000 गाथा त्याचं संगायन झालं. आणि त्या संगीतीलाच कधी आपण त्या संगीती म्हणजे गाथा ज्या एकत्र झाल्या त्यालाच आपण परित्राण पाठाच्या रूपामध्ये आपण त्या गाथा एक सांगत राहतो. महामंगलसूक्त, जयमंगल अष्टगाथा, त्रिशरण पंचशील, हे सगळ्या भगवंताचं आपण त्याच्यामध्ये परित्राण पाठाच्या रूपामध्ये आपण त्याची पूजा घेत असतो आपण. आणि मग हे जे आपण पाणी घेतो, धागा बांधतो, हे भगवंताच्या काळामध्ये ते आलेलं एक परंपरा आहे. यापासून मनुष्य मात्रांची हानी नाही. पण ज्याला पटते त्यांनी ते ग्रहण करा, ज्याला नाही पटत काही प्रॉब्लेम नाही. फक्त भगवंताच्या मार्गानं, कोणत्या मार्गाने त्याला भगवंताच्या मार्गी जायचं आहे, हा महत्त्वाचा पार्ट आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण त्या मार्गी जाण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. यानंतर 6, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. काल्पनिक अनुमानावर
आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे, असे प्रश्न नेहमी विचारले जात. असे प्रश्न नेहमी विचारले जात. मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झाले? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यकाळातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल. मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कुठून आले? ते कोठे जाणार? विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यांपैकी काही असे होते. विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतन आहे काय? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्रह्म्याने निर्माण केले. दुसरे काही म्हणत ते प्रजापतीने निर्माण केले आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाईल की विश्व चिरंतन आहे. काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. तो म्हणत असे, बघा काय म्हटलं, कारण अशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. म्हणजे बा असे जे प्रश्न विचारू राहिले तर सांगणारा त्याच्यात सर्वव्यापी असला पाहिजे. पण भगवंत म्हणतात ती कोणाच्याही ठिकाणी नाही. तो म्हणत असे, या प्रश्नाची उत्तरे देण्या इतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणास्तव भगवान बुद्धांनी आपल्या धर्मात वरील प्रश्नाविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही. बघा असे प्रश्न पडतात ना, आपण पहिले काय होतो, आपण पहिले कुठं जाणार, मग आपलं काय होईल, याच्यावर भगवंतांनी जास्त फोकस नाही केला. याला व्यर्थ म्हटलं भगवंतांनी. काहून म्हटलं असं? कारण यापासून काही मनुष्य मात्रांना काही लाभ नाही आहे. तर भगवंतांनी कार्यकारण भाव सांगितला. प्रतित्य समुत्पाद, अनुलोम आणि प्रतिलोम हे भगवंतांनी सांगितलं. भगवान बुद्धांच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती या संबंधीचे होते. आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारित. ते असे, मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यकाळातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या सत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल, मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कुठून आले आणि ते येथून कोठे जाणार? दुसऱ्या काही आचार्य विश्वोत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित
काही म्हणत ब्रह्माने विश्व निर्मिले, काही म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिले. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित. जग चिरंतन आहे काय, चिरंतन नाही काय, ते शांत आहे काय, ते अनंत आहे काय, शरीर म्हणजे जीव काय, शरीर म्हणजे जीव काय, शरीर एक वस्तू आहे आणि जीवही दुसरी वस्तू आहे काय, सत्य ज्ञानाला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे ही आणि नाहीही असे आहे काय, तो मृत्यू तर असत नाही व असत नाही असेही नाही. भगवान बुद्धांच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरे असे, या प्रश्नाची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवरून त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. तो म्हणतो, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहते. भगवान बुद्धांचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत. त्याची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्यांच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धांचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित असे. बघा, उत्क्रांती म्हणजे जग बा हे एकदम नाही बनलं, त्याचं हळूहळू ते तयार झालं. जसं एखादा समजा पाऊस पडला, मग पाऊस पडला तर मग बाळ आली, एखादं समजा झाड तुटलं, वारा आला तर काही पडलं, ते हळूहळू ते उत्क्रांती होत गेली. तर हे भगवंतांनी ह्या अशा प्रश्नांना काहून व्यर्थ म्हटल्या गेलेलं आहे, हे लय महत्त्वाचं आहे. कारण की यापासून कुठलाही लाभ नाही माणसाने, कारण ते शोधण्यामध्ये विचार असते माणूस. मग याच्यावरच तर सगळं बेवकूफ बनवून चालू आहे. कर्मकांड, हानी मनुष्याची, तर हे काहून झालं तर इतिहास काळामध्ये एवढं भयंकर. आता सुधारणा होऊ राहिली, हे संविधान आहे म्हणून भारतामध्ये, पण इतिहासामध्ये एवढं भयंकर काहून झालं. आजही लोक याच्यात गुरफटलेले आहेत आणि मग याच्या माध्यमातून माणूस काही मग असा मठ होऊन जाते, तो एकदम त्याच्यात डुबून जाते. मग ह्या प्रश्नात त्याला भीती लागते मग जास्त. तर भगवंतांनी भीती कशी सांगितली? कर्माची. कुशल कर्म, अकुशल कर्म याची भीती सांगितली आहे भगवंतांनी. नैतिकता आणि अनैतिकता. तर माणसाला काही कुशल कर्माची आस असली पाहिजे आणि अकुशल कर्माची भीती वाटली पाहिजे. तर भगवंतांनी कर्म सांगितलेलं आहे. याईनं भीती कशी दाखवली? ईश्वराची. ईश्वराची, कोणी कोणत्या याची, कोणी कोणत्या याची दाखवते भीती. भीती मग काय त्याच्यामध्ये, हां असं करसाल मग कढईत तुम्हाला तापल्या जाईल, मग कढईत टाकते असं तसं, हे याची भीती. भगवंतांनी वास्तविक भीती सांगितली, वास्तविक प्रमाण आहे. प्रमाण का याच कर्मात तुला भोगा लागल. तर पहा तुम्ही तसंच होऊ राहिलं. आता बुद्धाचं वाक्य घेऊन राहिले, हे आतलं स्वतः सांगून राहिले. मग त्यानं काय केलं? जेव्हापासून बुद्ध आले त्याच्या अगोदर काळापासून काय सांगतात? तेव्हा सतयुग होतं म्हणते, आता कलयुग सांगतात आता कलयुग. म्हणजे बुद्धाच्या काळाला कलयुग सांगतात. हालाकी हा सतयुग होय. यामध्ये सतयुग सत्ययुगाला बाहेर. आता पहिले कलयुग होता, आता सतयुग झालं. कारण यामध्ये बुद्धाचा काळ आलेला आहे, बुद्धाचा धम्म आहे. सतयुग चालू आहे सध्या. सत्य लोकांना माहीत होऊ राहिला. आता याले काय केलं त्यानं? डाग लावला. हे कलयुग होय म्हणते. पहा कसं आहे षडयंत्र. म्हणजे बुद्ध अस्तित्वात पुऱ्या जगामध्ये बुद्धाचे विचार आता वाटणं चालू आहे. याले काय डाग लावला? कलयुग होय.
पहिले काय होतं, सतयुग, म्हणजे तेव्हा कर्मकांड जास्त होय. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशी वर्णव्यवस्था होती, भेदभाव होता. त्याला म्हटलं सतयुग. म्हणजे वाईटाले काय म्हटलं, चांगलं म्हटलं, चांगल्याले वाईट म्हणून राहिले. उलटंच कारभार आहे. म्हणजे चोराले म्हणते का तो पोलीस होय, आणि पोलीस आले चोर म्हणते. म्हणजे असं चालू आहे सध्या. ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि हे असंच चालणार आहे. चांगल्या माणसाला त्रास देतात आणि वांगल्याले बसा म्हणते भाऊ, बसा भाऊ, चाकू आहे, बंदूक आहे त्याच्यापाशी, तर भाऊ आहे तो भाई, भाऊच्या आता कडा आहे, भाई आहे तो, चाकू आहे त्याच्यापाशी, तर भाऊ म्हणते लय चांगला आहे. आणि का साधा सिंपल बिया गरीब माणूस जाय गायवर द्यायला, गायची वय, अरे रे आला तो चांगला आहे बिचारा, त्याच्यावर चाकू नाही आहे, तो दबाव नाही टाकत कोणा, तर त्याला धाक दाखवतात, त्याला दाबतात, त्याला धमकी देतात. असं जग आहे पाहा तुम्ही. आणि हे सगळी चमक दमकच्या दुनियामध्ये गुरफटलेले लोक आहेत, बरेच लोक. आणि याच्याच बाहेर भगवंतांनी काढलं आपल्याला. बाबासाहेबांनी ते शिकवलं. 100 दिवस शेळी होऊन जगल्यापेक्षा एक दिवस म्हणजे बाबासाहेब वाघासारखे जगा, सिंहासारखे जगा. काहून म्हटलं, घाबरून नाही जगा लागत. मी जर घाबरून जगलो तर मी तर हे काहीच सांगू शकत नाही तुम्हाला. चापलूसगीच करावं लागत मला, चुपचाप वाचायचं तेवढं, चुप जास्त बोलायचं. मग काय कामाचं जगणं असं. प्रत्येक विषयावर बोलायला लागते, सुधारणा झाली पाहिजे. जे दिसते ते बोलायचं. जन्म आणि मरण एक दिवस आहेच. मग आपल्यापासून जर या जगामध्ये लाभ नसन होत, मग बाबासाहेबांनी केलेल्या कार्याला काय अर्थ राहिला. मग आज मी एक ते वाक्य वाचलं बाबासाहेबांचं, त्यामध्ये लिहिलं होतं का मी गेल्यानंतर ह्या शिकल्या सवऱ्या लोकांवर फार मोठी जबाबदारी राहिली आहे. आणि हा जर प्रामाणिकपणे काम नाही करन तर माझं पूर्ण कार्य व्यर्थ गेलं. आज तेच आहे, प्रामाणिक काम करणारे कमी आहे आणि बैमान जास्त आहे. एक वेळा ते ड्युटीवर लागले, मोठ्या पदावर गेले का समाजाले विसरले. त्यांचं कर्तव्य आहे का आपल्याकडे जो निधी आला, आपण मोठे झालो, श्रीमंत झालो का आता समाजाने काम करायचं, गावगावात फिरायचं, गावगावात जायचं, समस्या काय सोडवायच्या. तर समस्या सोडून नाही राहिले. आपलंच माया घर माया दार याच्यात गुरफटलेले आहे, पण समाजाच्याकडे लक्षच नाही. इकडं काही त्याला मग असं त्याला चांगलं सांगितलं का त्याला मग राग येते. मग राग येते तर मग याचा मला ते गलती आहे याची वाली, मग गलती दुरुस्त करा. मग बाबासाहेबांना काय एकट्यानं काय सगळं कर्तव्य घेतलं होतं काय. त्यांनी एकट्याने एवढं मोठं काम केलं बाबासाहेबांनी. आता बाकीच्यांचं कर्तव्य आहे का थोडं काम करा समाजासाठी. समाजातल्या समस्या जाणार, समाजामध्ये काय गरज आहे. आता बाबासाहेब जयंती आपण साजरी करतो, आपण लय म्हणजे काय म्हणतो लय भावनिक आहो, आपण अंधभक्त आहो. पण मी एक विचार केला इथं का बाबासाहेब जर जिवंत असते, समजा तुम्ही बाबासाहेब जर जिवंत असते तर अशी जयंती साजरी करून असते काय. समाजामध्ये किती समस्या आहे. आता काल त्या गावाला गेलो, त्या पोरीचा म्हणते 25 लाख रुपये खर्च आहे दवाखान्याचा. आता ते वर्गणी करून राहिली, वर्गणीच नाही उरेल तेवढी. मग बाबासाहेबांचं काय हे होतं उद्देश. बाबासाहेब 3 उद्देश सगळ्यात महत्त्वाचे होते, जे आपल्या प्रगतीसाठी आहे, समाजाच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी. बाबासाहेब 3 उद्देश सगळ्यात महत्त्वाचे होते बाबासाहेबाचे. बाबासाहेब म्हणायचे आपला दवाखाना असला पाहिजे, आपली शाळा महाविद्यालय असलं पाहिजे आणि आपली बँक असली पाहिजे. किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत 3 झाल्या काय. आम्ही काय करतो, आम्ही अंधभक्त झालो, भावनिक. बाबासाहेबांच्या नावानं पुरा पैसा जमा होते पुऱ्या भारतभरात आणि 2,500 करोड मागच्या वर्षी खर्च झाला. जास्त पण कमी नाही. यावर्षी 3,000 करोडच्या वरतं उडून टाकतो आपण पैसा. ह्या पैसा चालला कुठं, उच्चवर्णीयाच्या खिशात. सगळ्या ज्या वस्तू आणतो आपण कुठून घेतो, विकत, त्याच्यापासून त्याचा बिझनेस वाढते. आपण काय करतो, एक दिवसाडी एन्जॉय. बाबासाहेब जर जिवंत असते म्हटलं असतं फालतूचे पैसे खर्च करू नका, आणा इकडं पुढे 2,500 करोड, पुरे 2,500 करोड 3,000 करोड बाबासाहेबांनी जमा केले असते. 500 करोडची जमीन विकत घेतली असती, 500 करोडचं बांधकाम केलं असतं
आणि बाकीचे पैसे फिक्स टाकून दिले असते आणि त्या व्याजावर दवाखाना चालला असता. पुऱ्या लोकांचा इलाज मोफत. डॉक्टराला पगारही भेटला असता मस्त 1-1 लाख रुपये. एवढा पैसा आहे तो. खरी जयंती होय बाबासाहेबाची. लोक पाहून गेले असते, बापरे बाबासाहेबांचं एवढं मोठं का बाबासाहेब नावानं दवाखाना आहे बा. दुसऱ्या वेळेस शाळा महाविद्यालय बंद असतं. शाळा महाविद्यालय बंद असतं. पूर्ण पोरांचं शिक्षण झालं असतं मोफत चांगलं. फॉरेनमध्ये शिकायला पाठवले असते लेकरं. उद्धार झाला असता पोरांचा. प्रगती झाली असती. आता पहा आपण फी नाही भरणं तर शाळा सोडते पोरं. फी नाही भरणं हो तर शाळा सोडून राहिले. नोकऱ्या नाही. आता ह्या शाळेमध्ये आपल्या पोरांना नोकरी लागली असते. दवाखान्यामध्ये डॉक्टर असते, डॉक्टर नसते. बाबासाहेब म्हणजे आपली बँक असली पाहिजे. बँक असते आपल्याला त्या तिसऱ्या वेळेस मग ते पुरा पैसा बँकेत. त्या बँकेच्या पैसा एवढा 2,500 करोड लोन भेटले असते तुम्हाला. 5-5, 10-10 लाख रुपये व्यवसाय उभे झाले असते. तुम्ही श्रीमंत झाले असते, मोठे झाले असते. आता हे जर बाबासाहेब जर जिवंत असते, बाबासाहेबांनी हेच काम केलं असतं जे मी तुम्हाला सांगू राहिलो. आता काय उरायलं. आता जयंती आली का एकच दिवस अंगात येते. तोही चुकीचा बाबासाहेब. विचारायचा नाही आहेत, फक्त एन्जॉय करायले. तू इतकं दिलं आम्हाला कधी सरावं. सरून राहिलं. आता घटून राहिली प्रगती. आता नोकऱ्याचं प्रमाणही कमी झालं. नाल्या साफ करता करता पण तू इतकं दिलं आम्हाला कधी सरावं. बापा बापा काय हो. आता काम करायला हरकत नाही, पण आपलं बाबासाहेबांचं म्हणणं काय, आपण करतो काय. आता हे जे मी बोलून राहिलो हे बुद्धिवान लोकांना ऐकावं. त्यांनी बाबासाहेबांचे 3 उद्देश काम करावं. शाळा महाविद्यालय, दवाखाना आणि बँक या माध्यमातून समाजाचा उद्धार होते. खरी जयंती हे होय बाबासाहेबाची. त्यांचे हे कामं गावागावात, नगरानगरात, शहराशहरात, जिल्ह्यात झाले पाहिजे. पुऱ्या देशभरामध्ये आतापर्यंत शाळा महाविद्यालय, दवाखाना आणि बँक झाले पाहिजे होती. नाही झाले. आतापर्यंत आपण 1 लाख करोडच्या वरचा पैसा उडवला असं. बाकीच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे मग. काहीच नाही. बाबासाहेबांना 1-1 रुपया जमा करून कॉलेज बांधलं. आता नाही उरायलं तसं. आता त्याच्या नावानं काय उरायलं. अरे जयंती आहे, पैसा जमा करायचा द्या. माय म्हणणं चांगलं काम करा, त्याच्यामध्ये काही भोजनदान द्या, जेवण करा ना तुम्ही, चांगली गोष्ट आहे. काही जमा ठेवा. ते झाल्यावर आपलं काही त्याच्यामध्ये सात्विक काम करा बाबासाहेबांच्या याच्यावर. आता आहे ना आपले साऊंड इथंच नाचणं होते. एवढं मोठं करायची काय गरज आहे. थोड्या याच्या सुराला भागू राहिलं ना आपलं. आपली परिस्थिती आहे का अशी. समस्या किती आहे आपल्यावाल्या. सुधारलं का सगळं. कोणी बिमार पडलं ना तर मग वर्गणी निघत नाही. निघते काय. बाबा बिमार आहे रे बाई पोरगी, ते पण तिथे पैसेच नाही आहे. एकच दिवस आम्हाला बाबासाहेब तोही जाते मग शेवटी कामाले. 12 महिने तो टाकू करते. मग जयंती आहे राजा, हा नाचायला लागून DJ सांगला का रे. हा नाचू आपण बा. हां आता माया बोलणार काय जण रागही येईन. पण माया बोलण्यामध्ये त्यांनी यावं इथं मी सांग काय चुकीचं बोलून राहिलं. काय चुकीचं बोलून राहिलं. पटत नाही ना चांगल्या गोष्टी, म्हणून तर राग करतं. चांगलं नाही आवडत. बाबासाहेब सांगितलं नाही सगळ्या गोष्टी आहे. बाबासाहेबाचे 3 कामं पूर्ण केले म्हणजे खरी जयंती होय. दवाखाना, शाळा महाविद्यालय आणि बँक हे जर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं जर याच्यावर काम केलं तर बाबासाहेबाची खरी जयंती. आणि ती आपण कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू. पहिले मी नाचलो, मला वाटलं होतं माय हा ते बाबासाहेब मग नाचो मी. मग नंतर समजलं अरे नाचायला हरकत नाही आहे, पण आपल्या परिस्थितीनुसार कंडिशन पाहून बाबासाहेबाचं ध्येय उद्देश पूर्ण झाले पाहिजे. तर त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य,
हे नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्यानंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा तुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. साधू साधू साधू. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नत्तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच अपंपि सुत्मानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सुखी दीर्घायको भव. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल.